नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्यासमोर काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आलेलो आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक आहे, ती निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान अनेक बाबी, धक्कादायक गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. तसं जर पाहिलं तर काही उमेदवारांनी आपल्या ज्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, जे मतदार अत्यंत शिक्षक आहेत, अत्यंत सुजाण आहेत, ज्ञानवंत आहेत आणि गुणवंत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं खानावळींचं आयोजन केलं. मोठे मोठे बॅनर लावून मोठे मोठे कार्यक्रम, खाण्यापिण्याचे कार्यक्रम आयोजित केले. काय शिक्षकांना खायला मिळत नाही? जो येणार नाही त्याची नोंद केली गेली. कोण येत नाही, का येत नाही, त्याला 4-4 वेळा फोन करून बोलावण्यात आलं. मग लक्षात घ्या, अशा स्थितीमध्ये प्रचंड दबावाखाली शिक्षक आहे. जर जेवणावळीला गेला तर तो आपल्या विचाराचा, आणि जर नाही गेला तर तो आपल्या विरोधी विचाराचा, ही मानण्याची परंपरा इथे सुरू झाली आहे. धक्कादायक गोष्ट आहे. कालच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं आपण की अत्यंत जुजबी किमतीच्या वस्तू, जी साडी असेल, ते कापड असेल किंवा ती नथ असेल, 1000-1200 रुपयाच्या आसपासच्या वस्तू शिक्षकांना देण्यात आल्या. दुसरा उमेदवार साडी आणि 3000 रुपये वाटायचं म्हणतोय, आणि एखादा उमेदवार जो आहे तो उमेदवार जेवणावळींचं आयोजन करतोय. आणखी काय देणार आहे माहीत नाही. अशा स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं हे उमेदवार एवढं का करतायत, हा जर प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आम्हाला जावं लागतं यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये न केलेल्या कामाकडे. यांना लोकांचं लक्ष आकर्षित करून घ्यायचं आहे का? एकाकडे तर इतिहास नाही कामाचा. कुठल्याही प्रकारे निवडणुकीच्या आधी 8-10 दिवसापर्यंत रणांगणामध्ये उतरणारा, त्याला कामाचा इतिहास नाही. शिक्षकाच्या कामाचा इतिहास माहिती नाही. दुसरी गोष्ट, एक माजी आमदार ज्यांना कुठल्याही पद्धतीनं शिक्षकाच्या प्रश्नाविषयी जाणीव अथवा कळकळ नाही. तिसरा उमेदवारही त्याच पद्धतीनं, एका संस्थेचा संस्थाधीश. जर असं असेल तर सर्वसामान्य शिक्षक फक्त साडी, फक्त नथ, फक्त कापड, जेवणावळी की पैसा याच्यावरती विकला जातोय. मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये चांदोड या ठिकाणी गेलो होतो. चहा पिण्याच्या निमित्ताने एका टपरीजवळ थांबलो. लक्षात घ्या बांधवांनो, त्या चहाच्या टपरीवरचा जो चहा विकणारा आहे, तो विकणारा म्हणतो, सर तुम्ही असे कशासाठी ही निवडणूक लढताय? काय गरज चालली तुम्हाला निवडणूक लढायची? तुमच्यासारख्या शिक्षकाने शांत राहावं. ह्या राजकारण्यांनी बजबजपुरी माजून ठेवली आहे आणि तुमचे शिक्षक सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहेत. मला लाज वाटली अक्षरशः. जर आम्ही ज्या विद्यार्थ्यांच्या पुढे आदर्श निर्माण करू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांच्या पुढे आम्ही जाणार आहोत, त्याच विद्यार्थ्यांच्या पुढे ह्या जेवणावळींचे जर व्हिडिओ गेले, तुमच्या साड्या घेतानाचे व्हिडिओ गेले, कपडे घेतानाचा व्हिडिओ गेला किंवा नथ घेतानाचा जर व्हिडिओ गेला, तर तुमच्यासारखे लाचार दुसरं कोणी असू शकत नाही. म्हणून माझ्या शिक्षक बांधवांना विनंती आहे की हे जर जे आक्रमण सत्ताधीशांचं आपल्याकडे राजकारण्यांचं आक्रमण होतंय, याला जर तोड द्यायची असेल, याला जर उपाय करायचा असेल, तर शिक्षकाला मतदान करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जो कोणी शिक्षक उभा असेल, मग मी असेल किंवा आणखी कुणी असेल, तर अशा शिक्षकांच्या पाठीशी तुम्ही राहणं अत्यंत गरजेचं आहे. जे शिक्षक स्वतःच्या तत्व आणि निष्ठा गुंडाळून ठेवत नाहीत, अशा शिक्षकांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. अन्यथा 2030 आणि 35 पर्यंत खाजगी युनिव्हर्सिटी उभा राहतील, खाजगी कंपन्या उभा राहतील आणि या शिक्षण क्षेत्रातल्या ज्या अनुदानित शाळा आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांना पळवण्याचं काम करतील. उद्या हेच सत्ताधीश, हेच राजकारणी स्वतःच्या विना अनुदानित शाळांमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतील, कंपन्या स्थापन करतील आणि त्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. कळकळीची विनंती आहे, जुन्या पेन्शन योजनेमध्ये असणाऱ्या लोकांनी फार उरळून जाऊ नये. का? तर येणाऱ्या काळामध्ये तुमची पेन्शन सुद्धा आयुष्याच्या शेवटपर्यंत हे देतील की नाही ही शंका आहे. आणि जर तुमचा कोणी जो निवडून तुम्ही आमदार देणार आहात, तो आमदार जर राजकारणी असेल,
तो आमदार जर संस्थाधीश असेल तर ज्याप्रमाणे शेळ्यांच्या कळपाचं नेतृत्व लांडगा करू शकत नाही, त्या पद्धतीनं शिक्षकांच्या प्रश्नाची सोडवणूक अथवा शिक्षकांचा नेता कोणी राजकारणी असू शकत नाही, कोणी संस्थाधीश असू शकत नाही. कारण संस्थाधीश हा कायम त्या शिक्षकाचं शोषण करणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, आजचा हा शेवटचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण नीट समजून घ्यावा आणि उद्या ज्यावेळेस आपण परवा मतदान करणार आहोत तेव्हा बुद्धीचा वापर करून शिक्षकाच्या पाठीमागं आपली ताकद उभा करावी, एवढाच संदेश या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. ये वोट तुम्हारे परिवार, तुम्हारे देश, उसकी उन्नति की पर्ची है. ये तो दो धारी तलवार है जो दोनों तरफ से काटती है. ठीक जगह पड़े तो देश खुशहाल और गलत जगह पड़े तो देश का सत्यानाश.